जगन्नाथजी फोन उचलत नाहीयेत. मला काय कळतच नाहीये त्यांना का फोन लावायचा आहे. तुमचा विश्वास आहे त्या माणसावर? माझा होता पण आता अजिबात नाही. कारण या मुलीने आणि जगन्नाथने मिळून अस्मीला कैदेत ठेवलं होतं आणि ही मुलगी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी जगन्नाथ काय वाटेल ते करू शकतो. सगळे आरोप तो स्वतःवर सुद्धा घेऊ शकतो आणि या आधी सुद्धा त्यांनी असं केलंय. नाही असं नाही. आणि या मुलीकरवी तो त्याचे सगळे उद्देश साध्य करायचा प्रयत्न करतोय. मला कळत नाही की काय. उत्तमा, हे सगळं तुला वाटतंय, पण सारंगचं काय? त्याचं म्हणणं देखील बरोबरच आहे ना? हो, पण मी असं म्हणतच नाहीये की त्याचं म्हणणं चुकीचं आहे. तो असेल ना बरोबर त्याच्या परीनं. मग तू कर्तव्य पार पाडतोयस ना नवऱ्याचं. मग मी सुद्धा कर्तव्य पार पाडते माणुसकीचं. आज अस्मी आली आहे ना माझ्या दारात आश्रय मागायला. मग माणुसकीच्या नात्यानं मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगते, मग जोपर्यंत ही मुलगी या घरात राहिली आहे तोपर्यंत अस्मी सुद्धा याच घरात राहील. आई, My decision is final. सर, तुला तोडायला येतं ना तर मला जोडायला येतं. हेच संस्कार आहेत माझ्या. सावळ्याची सावली आहे. त्या विठ्ठलाने जिला जीवनदान दिलंय ना ती सावली. आणि हो अस्मी, सत्याची ताकद काय असते हे तू मला सांगण्याची गरज नाही. मला माहिती आहे मी खरी आहे. आणि हो, तू माझं मंगळसूत्र तोडलंयस. या मंगळसूत्राच्या मनांची किंमत तुला कधीच नाही कळणार.
पण माझा विश्वास आहे एक दिवस सारंग सर ह्याच मण्यांचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालतील. अच्छा. आणि सारंगला हे सगळं करण्यासाठी वेळ कुठून मिळणार आहे? हं? आता मी आले ना परत, मग तू बघत राहा मी काय काय करते ते. हातात मंगळसूत्र घातलं तर काय प्रॉब्लेम आहे? कुठे काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या मनात येईल ते तुम्ही करा. उद्या एक काम करा, तुमच्या चपला डोक्यावर ठेवा आणि गावभर फिरा. अहो असं काय बोलताय? सुरुवात कोणी केली? शास्त्र काही आभाळातनं पडलेलं नाहीये. आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये जी सर्वोत्तम पद्धत आहे, जी सर्वमान्य पद्धत आहे, जी सगळ्या कसोट्यांना खरी उतरलेली आहे, अभ्यासाने जी सिद्ध झालेली आहे, त्या पद्धतीला शास्त्र असं म्हणतात. आता याच्यामध्ये अभ्यास करून तुम्हाला जर काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. त्याची तुम्हाला मुभा आहे, पण त्याचे परिणामही तुम्हालाच भोगावे लागतील, नाही का? उगाच फॅशनच्या नावाखाली माकड चाळे करण्यासाठी शास्त्र कधीही परवानगी देत नाही, देणार नाही. तुमच्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून समाजाच्या सर्व कसोट्यांवर उतरेल अशा गोष्टी तुम्ही करायला हरकत नाही, पण स्वतःला फसवू नका. फसवणुकीबद्दल तुम्ही बोलताय जगन्नाथराव? मुळात फसवणुकीबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही नैतिक अधिकारच नाहीये. तुम्हाला माहिती हा माणूस कोण आहे? यांच्या शास्त्रावर, यांच्या विज्ञानावर, यांच्या विद्वत्तेवर विश्वास ठेवून तुम्ही श्रीमंत साधी भोळी माणसं इथं जमलात ना, पण मुळात त्या कौतुकाचा हा पात्रच नाहीये. अहो विश्वासघातकी माणूस आहे हा. याने काय केलंय माहितीये तुम्हाला? या माणसाने रूपम कॉस्मेटिकच्या मालकीण तिलोत्तमा मेहेंदळे आणि त्यांच्या संबंध कुटुंबाची फसवणूक केली आहे. आजवर मेहेंदळे कुटुंब या कार्यक्रमाला, या माणसाच्या या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून हजर राहिलेत. आज दिसतात का कुठे? आहेत का? नाही ना? त्याचं कारण या माणसाने त्यांचा केलेला विश्वासघात. अहो लोकांच्या आयुष्याशी खेळलाय हो हा माणूस. माझी मैत्रीण तिलोत्तमा मेहेंदळे हिच्या मुलाचं म्हणजे सारंगचं लग्न याने फसवून लावलंय, आणि तेही खोटी नाटी स्थळं प्लान करून. माझ्या घरची सून होशील. माझं ऐका, मी विनंती करते तुम्हा सगळ्यांना, शहाणे असाल तर याचा नाद सोडा या माणसाचा नाद आणि निघा इथून. फ्रॉड आहे हा माणूस, फ्रॉड. जगन्नाथजी, तुम्ही अशा प्रकारे लोकांच्या आयुष्याशी खेळता? शास्त्राच्या नावाखाली तुम्ही तुमची मनमर्जी चालवताय का? मला तर आधीपासूनच वाटलं होतं तुम्ही फ्रॉड असाल म्हणून. इथे थांबण्यात सुद्धा अर्थ नाही आता. नाही चला ना, मग आपण कशाला? त्यांची बाजू तरी ऐकून घ्या. आम्हाला काय ऐकायचं नाहीये. चला, हा माणूस फ्रॉड आहे. काय अर्थ सगळ्यांनी इथे उठा. थांबण्यात? चला. भैरवी वजे खूप जड जाणार आता हे. हो का? चालेल. आजवर माझ्या मुलीचं प्रत्येक कॉन्सर्ट उधळण्याचा प्रयत्न केलास ना तू, त्याचाच हिशोब चुकता करायला आली मी. खूप गर्व आहे ना तुला तुझ्या ज्योतिष विद्येवर, तुझ्या ज्ञानावर, तुझ्या शास्त्रावर.
अहंकार आहे ना तुला याचा. येताना स्वतःच्या लेकीची कुंडली बघितली होतीस का? नाही पाहिलीस? कुठले ग्रह आहेत आजकाल तुझ्या लेकीच्या कुंडलीत? बुध, गुरु, शुक्र, शनी, अस्मी. अस्मी प्रधान येऊन बसलीये तुझ्या लेकीच्या कुंडलीत. मेंदळेंच्या घरात ठाण मांडून बसायला. आता काय करशील? हे असं बघतोयस काय माझ्याकडे? हा हा सगळा गाशा इथून गुंडाळायचा, नाहीतर जगायचे वांदे होतील तुझे या भैरवीच्या नादाला लागू. तुझ्या कुंडलीतल्या प्रत्येक घरात राहू, केतू, शनी हे सगळं काही आता ही भैरवी बसे. कळलं ना? अपने फादर को डायरेक्ट थ्रेट? बहुत गहरी दुश्मनी दिखती है. इस भैरवी वजह को पहले ठीक से समझना पड़ेगा. मॅडम, मला न्याय हवाय आणि तुम्हीच मला न्याय देऊ शकता याची खात्री आहे मला. उठ आधी, उठ. हो, त्या जगन्नाथने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्याकडून जबरदस्ती गोष्टी करून घेतल्या. मला इतके दिवस डांबून ठेवलं त्याने. माझं आयुष्य माझं राहिलंच नव्हतं. त्याच्या तावडीतून मी कशी सुटून आले माझं मलाच माहिती. तुम्ही प्लीज माझ्यासाठी काहीतरी करा. तुम्हीच मला न्याय देऊ शकता. शांत हो. तू या घरात आली आहेस ना, जरा वेळ दे मला. परिस्थिती जरा स्थिरस्थावर होऊ देत, सगळं काही नीट करेन मी. हं? आणि या घरात तुझ्यावर मी अन्याय होऊ देणार नाही. विश्वास ठेव. शांत हो. रिलॅक्स. कुठे होतीस तू? किती शोधलं मी तुला. तू डायरेक्ट घरात आलीस. मला कॉन्टॅक्ट करायचा ना. मी आणलं असतं तुला या घरात जसं आधी आणलेलं. पण तू तर विचार तोच केला होता मी. पण नंतर माझ्या लक्षात आलं तुमच्या त्या टर्म्स अँड कंडिशन्स. हे करू नको, ते करू नको, प्रेमात पडू नको, सोबत राहू नको, मूल बाळ नको. त्यापेक्षा म्हटलं सरळ घरातच यावं. वाव, हिम्मत दाखवली असं तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या समोर ऐश्वर्या मेहंदळे उभी आहे. तुझं या घरात माझ्याशिवाय पान हलणार नाही असं तुम्हाला वाटतं. वाटत नाही, असंच आहे. काही गोष्टींसाठी प्लॅनिंग लागतं आणि मला नाही वाटत तुझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी प्लॅनिंगने होत असतील. सगळ्याच गोष्टींना काय प्लॅनिंग लागतंय. काही गोष्टी अनप्लॅन सुद्धा चांगल्या होतात. जास्त बोलू नकोस हं. तुला पण माहिती आहे या क्षणी मी तुला या घरातून बाहेर फेकू शकते. पण तुम्ही असं करणार नाही, कारण आपल्या दोघांना माहिती आहे तुम्हाला माझी गरज आहे. काय ग, घरात अचानक एवढी शांतता का? हा, काही घडलंय का विशेष? हा मी पण कशी विसरभोळी आहे ना. आत्ताच नाही का घडलं एवढं मोठं महाभारत. अस्मी आली आहे ना तुझी सवय. पण असू दे, ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. आता मी तुला काय सांगतेय ते नीट ऐक. उद्या ताराची खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, खूप मोठी. तिथे तुला ताराची मदत करायला यायचंय. कळतंय ना? अगं बोलत का नाहीयेस काही? सावली, तुझ्या चेहऱ्यावरचा असा रंग का उडालाय ग? हा, तुला नाही माहित?
तिच्या चेहऱ्यावरचा खोट्याचा मुखवटा उतरलाय ना म्हणून भीती वाटते तिला. बरोबर ना? समजलं नाही काही. फार काही महत्वाचं नाहीये. म्हणजे हिच्याबद्दल बोलून आपण आपला महत्वाचा मौल्यवान वेळ वाया घालवायचा एवढी ही महत्वाची नक्कीच नाहीये. हो ना? काय निघ. जगन्नाथ, तू इथे काय रे? फारच धाडस केलंस. चंद्रकांतजींचे खूप फोन येऊन गेले म्हणून आलो. एवढ्यासाठी इथवर आलास तू? काहीच गरज नव्हती खरं तर. अगं तिलोत्तमा, गरज होती ना. आता तिलोत्तमा, मी तुला जे सांगायला इथं आले ना ते आता मी तुला याच्या समोरच सांगते. हे घे, हे बघ. अहो, विश्वासघाती माणूस आहे हा. याने काय केलंय माहितीये तुम्हाला? या माणसाने रूपम कॉस्मेटिकच्या मालकीण तिलोत्तमा मेंदळे आणि त्यांच्या संबंध कुटुंबाची फसवणूक केली आहे. चला हा माणूस fraud आहे. सगळ्यांनी उठा. चला. आजवर या जगन्नाथने तुला जो काही मनस्ताप दिलाय ना आणि तुझ्या घराण्याचा जो काही अपमान केलाय त्याचा चोख बदला घेतलाय मी आज. आता यापुढे ना जे लोक याच्या पुढे जगन्नाथ गुरुजी जगन्नाथ गुरुजी म्हणून याच्या पुढे हात जोडत फिरायचे ना, तेच लोक आज याला बोट दाखवत आहे. तू इकडे कशी? अच्छा, आता तुझ्या सुद्धा चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय का ते सुद्धा कळलंय मला. ही जी खोट्याची मूर्ती इथे आमच्या घरात आणून ठेवली आहेस ना, ती लवकरात लवकर इथून आता बाहेर जाणार आहे आणि तुझा खेळ आता संपणार आहे. हा संपायला ऑलरेडी सुरुवात झालीये. तुला माहितीये तिलोत्तमा, अगं शेण घातल्या लोकांनी याच्या तोंडात तिथे. मी सांगितलं सगळ्यांना तिथे की जसं याने तुला फसवलंय ना तसं याने अनेक साध्या बोळ्या लोकांना फसवलंय आणि लोकांची खात्रीही पटली. आता कोण जाई या फ्रॉड जगन्नाथच्या पायरीशी? कुणी जाईल तरी काय त्या दाराशी? जगन्नाथ, तू माणूस म्हणून किती नीच आहेस ना, नीच, ते अख्ख्या जगाला कळलंय आता. तिलोत्तमा, तू ना तिथे त्या क्षणी तिथं असायला हवं होतंस. म्हणजे तुझ्या डोळ्यांनी बघितलं असतंस तू की या जगन्नाथची सगळ्या दुनियेसमोर काय अवस्था झाली होती. ना घर के ना घाट के. तुम्हाला जितकं हसायचं तितकं हसा. तुमच्या सगळ्यांचा हिशोब मी चुकता करणार. फक्त आणि फक्त माझ्या सावलीसाठी शांत होतो मी, कारण मला तिच्या नजरेत उतरायचं नव्हतं. पण आता नाही, पाणी डोक्यावरून चाललंय. एक वेळ मी माझ्या लेकीच्या नजरेत वाईट होईन, चालेल मला. मी तिची एक वेळ माफी मागू शकतो. पण भैरवी वजे, मी तुला काही आता माफ करणार नाही. तेव्हा आता विशेष बारीक लक्ष ठेवा.